आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भाजपसह प्रत्येक गट जो आहे, प्रत्येक राजकीय पक्ष आहे तो ॲक्शन मोडवर आलाय। पुण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आज शिवसेना भवनामध्ये बैठक बोलावण्यात आली आहे। पुणे लोकसभा, शिरूर लोकसभा, मावळ आणि बारामती लोकसभेतील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। तर खासदार संजय राऊत आणि पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण बैठक पार पडेल। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अजित गव्हाणेंनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या भोसरी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे। याच पार्श्वभूमीवरती बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। तर बैठकीमध्ये नेत्यांकडून तोडगा काढण्याचा प्रयत्न देखील केला जाणार आहे आणि त्यानंतर सर्व नेते हे मातोश्रीवर भेट घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। भोसरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटाला महाविकास आघाडीत मिळावा यासाठी पदाधिकारी आग्रही आहेत। शिवाय अजित गव्हाणे जर भोसरीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील तर त्यांचा प्रचार करण्यास ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी थेट नकार दिलाय। याबाबत आपण अधिक अपडेट जाणून घेतो आमचे प्रतिनिधी उदय यांच्याकडून। उदय, ठाकरे गटाची सुद्धा महत्त्वपूर्ण बैठक सध्या पार पडणार आहे। ठाकरे गटातील काही नेते हे काल जो पक्षप्रवेश झाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अर्थात शरद पवारांच्या गटामध्ये त्यावरून सुद्धा नाराज असल्याचं कळतंय। विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीमध्ये एकूणच मतभेद जे आहेत ते पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलेच आपल्याला पाहायला मिळते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये अजित गव्हाणे यांनी ज्या प्रकारे पक्षप्रवेश केलेला आहे त्यांच्या पक्षप्रवेशामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघामधील शिवसेना ठाकरे गटाचे जे पदाधिकारी आहेत ते नाराज झाले असल्याची माहिती मिळते आणि या सर्वांची आज 4 वाजता शिवसेना भवनमध्ये बैठक होणार आहे। या बैठकीला स्वतः ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे उपस्थित राहणार आहेत आणि एकूणच स्थानिक पातळीवरती कशी नाराजी आहे जर का शरदचंद्र पवार गटाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जे उमेदवार तिथे उभे राहिले तर त्यांना पाठिंबा द्यायचा का, त्यांना पाठिंबा देण्यास स्थानिक जे शिवसैनिक आहेत ते अनुत्सुक आहेत। त्यामुळे तिथे नेमका तिढा जो निर्माण झालेला तो कसा सोडवावा। एकूणच भोसरी विधानसभेचा हा एक प्रकार आहे, मात्र महाराष्ट्रातले एकूणच 288 विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये मग महाविकास आघाडीचे नेमकं कसं होणार याकडे आता सर्वांचं प्रश्नचिन्ह उपस्थित केले। जी नक्कीच या संपूर्ण बैठकीकडे आपलं लक्ष असणार आहे। अपडेट जाणून घेत राहू। धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।